नमो नमः. मी पॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण एप्रिल 2026च्या विशेष मासिक राशीफलामध्ये मेष राशीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मेष राशीच्या लोकांनो, हा महिना तुमच्या आयुष्यात एक मोठा धमाका घेऊन येत आहे. या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य तुमच्याच राशीत उच्चीचा होत आहे. तर तुमच्या राशी स्वामी मंगळ हा तुम्हाला अफाट शक्ती देणार आहे. ग्रहांची ही स्थिती 100 वर्षानंतरचा असा दुर्मिळ योग आहे जो तुमच्या नशीब पालटून टाकू शकतो. पण सावध राहा, एक अशी चूक आहे जी तुमचे पूर्ण नियोजन कोलमडू शकते. या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या आर्थिक आयुष्यात, नोकरीत आणि नातेसंबंधात कोणते मोठे बदल होणार आहेत. आर्थिक स्थिती आणि धनयोग आता सविस्तर चर्चा करूया. तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल एप्रिल महिन्याच्या पूर्वार्ध हा तुमच्यासाठी धनवर्षावाचा काळ असू शकतो. मेष राशीचे धन आणि लाभ स्थानावर गुरुची शुभ दृष्टी असल्यामुळे तुमचे उत्पन्न वाढण्याचे अनेक नवीन स्रोत होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर 10 एप्रिलच्या आसपास त्यातून मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी 10 ते 20 एप्रिल हा काळ अतिशय फलदायी ठरेल. मात्र मंगळाच्या प्रभावामुळे अति उत्साहात येऊन मोठी रिस्क घेणे टाळावे. 15 एप्रिल नंतर राहूच्या प्रभावामुळे अचानक काही अनावश्यक खर्च उद्भवू शकतात. त्यामुळे बजेटवर नियंत्रण ठेवा. नोकरी आणि व्यवसाय आणि करिअरच्या आघाडीवर हा महिना प्रमोशन आणि प्रगतीचा असणार आहे. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी सूर्य आणि मंगळाची युती दशम स्थानावर प्रभाव टाकत असल्याने ऑफिस मध्ये तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतीलच, पण कदाचित तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना आनंदाची बातमी मिळेल. व्यापारांबद्दल बोलायचे झाले तर जे लोखंड, बांधकाम किंवा हॉटेल व्यवसायात आहेत त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. व्यवसाय विस्तारण्यासाठी हा महिना उत्तम आहे. फक्त नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची शहानिशा नीट करा. नातेसंबंध आणि प्रेमजीवन नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना मेष राशीसाठी थोडा चढ उताराचा असू शकतो. सप्तम स्थानावर शनीची दृष्टी आणि लग्नात सूर्य मंगळ असल्याने तुमच्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो. जे लोक विवाहित आहेत त्यांनी जोडीदारांच्या भावनांचा आदर करावा आणि किरकोळ वादांना मोठे स्वरूप देऊ नये. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी हा महिना शमिष्ठ आहे. गैरसमज टाळण्यासाठी संवाद स्पष्ट करा. महिन्याच्या शेवटी कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते ज्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठोर परिश्रमाचा आहे. पंचम स्थानावर गुरुची दृष्टी असली तरी तुमच्या राशीतील मंगळ तुमचे लक्ष विचलित करू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियापासून लांब राहावे. 10 एप्रिल नंतरचा काळ अभ्यासात एकाग्रता वाढण्यासाठी चांगला आहे. जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असेल तर या महिन्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. पालकांचे मार्गदर्शन तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यास मदत करेल. आरोग्य आणि मानसिक स्थिती आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर एप्रिल महिन्यात तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा असेल. सूर्य तुमच्याच राशीत असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज वाढेल, पण पित्ताचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात उष्णतेपासून स्वतःचा बचाव करावा. मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही खूप धाडसी असाल, पण कधी कधी विनाकारण चिडचिड होण्याची शक्यता आहे. दररोज सकाळी प्राणायाम करणे आणि जास्तीत जास्त पाणी पिणे हाच तुमच्या आरोग्याचा मंत्र असेल. आता आपण जाणून घेऊया महाउपाय आणि लकी नंबर आणि लकी कलर. या महिन्यात मेष राशीसाठी लकी नंबर 9 आणि 1 असतील तर लकी कलर लाल आणि सोनेरी राहील. सूर्याची उपासना प्रत्येक रविवारी सकाळी तांब्याच्या कलशातून सूर्याला जल अर्पण करा.
हनुमान चालिसाचं पठण करा. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा वाचा. पक्ष्यांना दाणे. दररोज सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी ठेवा. यामुळे राहूचे दोष कमी होतील. दान धर्म. गुरुवारी कोणत्याही गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाचे अन्नदान करा. तर मेष राशीच्या मित्रांनो, असा असेल तुमचा एप्रिल 2026 चा महिना. जर तुम्हाला तुमचे भविष्य आणि ग्रहांची साथ हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून एकही महत्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ, जन्मस्थान नक्की कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जाता जाता कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका. पुन्हा भेटूया तुमच्या पुढच्या राशीच्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या या चॅनलवर मी दररोज असेच अचूक उपाय सांगत असते, ज्यामुळे हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कुटुंबाचा भाग होण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.